तर मराठीच्या विषयावर ठाकरे बंधू उद्या एकाच मंचावर दिसतात। मराठीचा विजय मेळाव्यामध्ये अनेक पक्षांचे नेते कार्यकर्ते एकत्र पाहायला मिळतील। मात्र कुणीही आपल्या पक्षाचा झेंडा किंवा जिल्हा चिन्ह घेऊन येऊ नये असं आवाहन करण्यात येते। दादरसह मुंबईत देखील अशाच आशयाचे बॅनर लावण्यात आलेत। शिवसेना भवनासमोर महत्त्वाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। या बॅनरवर कुणी आपल्या पक्षाचं चिन्ह किंवा मग बॅनर झेंडे घेऊन येऊ नये असं सांगितलेलं आहे। हा विजय मेळावा मराठीसाठी आहे, महाराष्ट्रासाठी आहे। त्यामुळे कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपले झेंडे किंवा चिन्ह घेऊन इथे येऊ नये असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे। रुपाली, तुम्ही त्या परिसरामध्ये उपस्थित आहात, काय नेमकं या बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला आहे? मी सध्या दादरच्या शिवसेना भवनच्या चौकामध्ये आहे आणि आपण माझ्या मागे बॅनर पाहत आहात। मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी हे बॅनर लावलेलं आहे आणि या बॅनरवरती मोठ्या आशय याच्यामध्ये मोठ्या फॉन्टमध्ये जो आशय लिहिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। आवाज मराठीचा, कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा, असं खरं तर हे टायटल आहे। आणि या टायटल खाली खरं तर आता मुंबईमध्ये 5 तारखेला हा विजयी मेळावा पार पडणार आहे। राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू मुंबईमध्ये एकाच मंचावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याच विजयी मेळाव्यामध्ये विविध पक्षाचे अनेक कार्यकर्ते नेते उपस्थित राहणार आहेत। मात्र कुणीही पक्षाचा झेंडा घ्यायचा नाहीये, कुणीही पक्षाचं चिन्ह वापरायचं नाहीये, फक्त मराठीच्या मुद्द्यावरती आपण सगळे एकत्र येत आहोत, तोच आपला अजेंडा आहे। अशा आशयाचं खरं तर हे बॅनर आपल्याला मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये लागल्याचं पाहायला मिळत आहे। 2 ठाकरे बंधू एकत्र येणार, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याची चर्चा चालूच आहे। मात्र अजेंडा जो आहे तो मराठीचा असणार आहे आणि याच विषयावरती सध्या हे बॅनर आपल्याला मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये लागल्याचं पाहायला मिळत आहे। हे असे बॅनर आता आपल्याला उद्यापर्यंत दिसणारच आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।